ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. प्रभाग क्रमांक 20च्या भाजप इच्छुक उमेदवार सुरेखा विलास पेखळे यांच्या प्रचारार्थ आज नारळ फोडून प्रचारास सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टी काम करत आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या सेलच्या शहर संयोजक काम करत आहेत. प्रभाग 20 मध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात कामे करून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस आहे. झुलेलाल मंदिरात गणेशाचे दर्शन घेऊन इच्छुक उमेदवार सुरेखा पेखळे यांनी प्रचारपत्रक ठेवून कलानगर झुलेलाल मंदिर परिसर तसेच प्रभाग क्रमांक 20 परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या पंचवार्षिक नाशिक महानगरपालिकेमध्ये थोडा मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या नाही, परंतु आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. येणाऱ्या काळात कामांच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेतून त्यांना रस्ते, पाणी, ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक, सभागृह, समाज मंदिर, अभ्यासिका, वाचनालय, स्मार्ट रस्ते, सुरळीत पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, पथदीप, लहान मुलांसाठी खेळणी अशा अनेक विकासांची कामे ही प्रभागासाठी मंजूर करून प्रभागाचा विकास करणार असल्याचे सुरेखा पेखळे यांनी सांगितले. आज प्रभाग क्रमांक 20 मध्ये भेटून आपल्या प्रचार शुभारंभ प्रसंगी सर्वांचे आशीर्वाद घेतले. अनेक वर्षांपासून त्यांची कामे मतदार प्रभागामध्ये दिसत आहेत. येणाऱ्या काळात त्यांना नगरसेविका म्हणून सर्व मतदार त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी अशोक बर्डे, भाऊसाहेब तुंगार, नंदकिशोर वारुणसे, हरीश दिवाणी, कारभारी मस्के, विजय नायर, भालचंद्र वैद्य, भगवान लोळगे, प्रतीक देशमुख, पोपटराव पेखळे, आनंद भांगरे, तुषार वाधवणे, सचिन भांगरे, तानाजी पेखळे, देसाई आहेर, प्रकाश पाटील, दिलीप जगताप, मीरा तुंगार, सुरेखा वारुणसे, सविता म्हस्के, वंदना बर्डे, दीपाली पार्वतीकर, अश्विनी कोटमे, योगिता ठाकरे, आडवाली, निलांबरी पाटील, वैशाली विस्पुते, अर्चना पेखळे, शालन पेखळे, शारदा अहिरराव, मनीषा कुंदे पेखळे, कुटुंबीय सदस्य, प्रभाग क्रमांक 20 मधील अनेक नागरिक उपस्थित होते. या ठिकाणी आज या ठिकाणी सगळे जमलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आणि आमचे सगळे मित्रपरिवार आज रविवार असल्या कारणाने सर्व कलानगर रहिवासी इथे जमा झालेल्या सगळ्यांना माझा नमस्कार. आज इथे जमण्याचं कारण म्हणजे सगळ्यांना बहुतेक माहीतच आहे, तरी पण मी परत पुन्हा तुम्हाला सांगतो आहे की वार्ड क्रमांक 20 मधून सौ सुरेखा विलास पेखळे या इच्छुक उमेदवार आहेत. तर सगळ्यांनी आपल्याला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की तुम्हाला सगळ्यांना जवळजवळ 20 वर्षापासून कलानगर आपण राहतो आहे आणि त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्याची काम करण्याची जी पद्धत आहे, सगळ्यांमध्ये राहणे मिसळणे आणि त्या पुढे पुढे नेहमी असतात. छोटं काम मोठं काम असं काहीच नाही आहे. स्वच्छतेचा एखादा कार्यक्रम असो किंवा इथे कलानगरमध्ये कोणते योजना असोत किंवा आपल्याला काहीतरी करायचं असेल, ते धडाडीने पुढे राहतात. आणि मला तरी मी माझं मत म्हणेल किंवा बहुतेक सर्वांचंच असेल की असा उमेदवारलाच द्यायला पाहिजे आपण आणि त्यांना विजयी करायला पाहिजे. त्यानिमित्ताने आज आपण भेटलेलो आहे. सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि सगळ्यांनी आपण पुढे राहू असं मला वाटतं. इतके बोलून मी थांबतो आहे. जय श्रीराम. मी मीरा भाऊसाहेब तुंगार. मी प्रभाग क्रमांक 20 मध्ये राहते आणि इथंच सौ सुरेखा पेखळे मॅडम पण इथंच राहतात. मी त्यांना 25 वर्षापासून ओळखते
आणि त्या कशा आहे हे सगळ्यांना माहिती. आमच्या कलानगरच्या सर्व महिलांना म्हणा, सगळ्यांनाच त्या सगळेजण जाणतात त्यांना. त्या खूप नेहमी कॉपरेटिव्ह आहेत सगळ्यांना आणि सगळ्या बाबतीत, लहान असो मोठे असो, कोणी वयस्कर असो, कोणी गरजवंत असो, सगळ्यांची त्या मदत करायला नेहमी पुढे असतात. आणि काही कुठले उपक्रम जर राबवायचे असेल तर फक्त पेकळे मॅडमच्या कानावर घालायचे. पेकळे मॅडमने ते सगळे घडून आणलेच पाहिजे आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी असतोच, कारण आम्हाला पण ते आवडतं. आणि त्यांच्याकडे असं बघता जे काही नवीन म्हणजे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, गरीब, गरजू, अगदी आश्रम, अनाथ आश्रम, सगळ्यांना मदत करायला त्या पुढे असतात. आणि आम्हा सगळ्यांना जर करायचं असलं तर परत आमच्याबरोबर ते असतातच. तर जे मी 25 वर्षापासून त्यांना ओळखते ती क्वालिटी त्यांच्यामध्ये आहे. ते क्वालिफाईड तर आहेच, पण त्या अगदी म्हणजे सुशिक्षित असून अगदी त्या सगळ्या बाबतीत आर्थिक वगैरे सगळ्या त्या सक्षम आहे. पण त्यांना कुठल्याही प्रकारचा गर्व नाही, पण ते त्याचा उपयोग असा करतात की त्याचं सगळ्यांना त्या म्हणजे सहकार्य करतात त्या निमित्ताने, त्या कारणाने. म्हणजे जे करू शकतात ते करतात, जे नाही करता येणार त्यालाही ते मदत म्हणजे सहकार्य करतात आणि प्रयत्न करतात. तर आम्हाला असं वाटतं त्यांच्याकडे कुठलीही सत्ता नसताना त्या असे पुढे व्हायला आणि समाजकार्य करायला त्या नेहमी पुढे असतात. तर जर का त्यांना अशी सत्ता म्हणा, म्हणजे त्यांना जर का तो अधिकार मिळाला तर ते खूप काही करू शकतात. तर मग आम्ही असं आपण का नाही का त्यांना अधिकार नाही मिळू असं वाटत नाही कोणाला. आम्हाला सगळ्यांना वाटतं त्यांना हे अधिकार असावे, मग ते अजून धडाडीने करू शकतील. आणि आम्ही सगळे कलानगरवाले, आमचे कलानगरच्या बाहेरच्या पण अनेक मैत्रिणी आहेत, तिच्याबरोबर सगळ्यांना ती ह्याचमुळे आवडते की सगळ्यांना ती सहकार्य करते. तर मग मला असं वाटतं की त्यांना ही संधी मिळावी. आम्ही सगळ्या कलानगरवाले त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना एकदा ही संधी द्यावी नगरसेविकेची. आणि आम्ही सगळे त्यांना, आपण सगळेजण त्यांना मतदानरूपी आशीर्वाद द्यावे अशी मी विनंती करते. रेडी? आता सध्या आपण ज्या झुलेलाल मंदिरामध्ये उभे आहोत कलानगरमध्ये, येत्या 15 जानेवारी 2026ला महानगरपालिकेचं इलेक्शन्स लागलेलं आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुरेखाताई विलास पेकळे ह्या इच्छुक उमेदवार म्हणून आपल्यामध्ये आज आहेत आणि मागे होत्या की भारतीय जनता पक्षाच्या याच्यामध्ये काम करताना विलासभाऊ पेकळेंनी बघितलेलं आहे की उत्कृष्ट काम करणाऱ्याला योग्य संधी भारतीय जनता पक्ष देतच असतं. यावेळेसही विलासभाऊनी आणि ताईंनी बराचशी पराकाष्ठा करत ह्या टोकाला येऊन टेकलेले आहेत की सुईच्या टोकावरती मावेल एवढेशे मतदार तिथे टाकवायचे आहेत आणि कॉम्पिटिशन्स खूप मोठे आहेत. परंतु त्यांचं काम एक उत्कृष्ट असं काम आहे की मागच्या पंचवार्षिकला अतिशय थोड्याशा मताने त्यांचा पराभव झालेला, म्हणजे त्या नवीन नाही आहे. सुरेखाताई ह्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये नवीन नाही आहेत. या प्रभागातील वाढ दरवर्षी थोडा मोठा होत गेलेला आहे आणि त्या मोठ्या वार्डमधनं ताईंचं, विलासभाऊंचं, त्यांचे रिलेशन्स, त्यांचे मित्रपरिवार, त्यांचे नातेवाईक खूप मोठ्या संख्येने आहेत इथं. त्यांना ह्या वेळेमध्ये आपण इथल्या प्रभागातल्या सगळ्याच लोकांनी बहुमताने निवडून द्यायचं असं ठरवलेलं आहे. एकमताने त्यांना प्रत्येक घरात गेल्यानंतर आशीर्वाद मिळत आहेत. मीही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ताईंना यावेळेस यश मिळो ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण सर्वजण पुन्हा एकदा या गणेशाला विनंती करू की ह्या केलेल्या कार्याला यश देवो ही परमेश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. वंदना बर्डे, राहणार कलानगर. स्टार्ट. मी वंदना बर्डे, राहणार कलानगर निवासी आहे. हा कलानगर जो आहे तो प्रभाग क्रमांक 20मध्ये येतो आणि प्रभाग क्रमांक 20मधनं सुरेखा विलास पेकळे ही भारतीय जनता पार्टीची इच्छुक उमेदवार आहे. तिचं काय म्हणावं, तिने इतके कामं केलेले आहे सगळे, म्हणजे पद नसताना देखील ती पहिल्यापासूनच शिक्षणासाठी, अनाथ मुलांसाठी, सगळ्या याच्यासाठी खूप कामं केलेले आहे. आणि असंच वाटतं की इतकं कामं करणाऱ्या इच्छुक उमेदवाराला भारतीय जनता पार्टीकडनं पूर्ण पाठिंबा मिळावा आणि प्रभाग क्रमांक 20मधनं रेडी? स्टार्ट. हां, स्टार्ट. नमस्कार, मी आर्किटेक्ट अर्चना पेखळे. माझी जाऊबाई सौ सुरेखा विलास पेखळे या ताई भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार आहेत. ताईंचं किती कौतुक करावं हे मला कळत नाही. ते घर असो, समाज असो, मुलं असो, सगळ्यांबरोबर ते उभं राहतात. भारतीय जनता पार्टीचं बेटी पढाओ बेटी बचाओ
या योजनात त्यांनी खूप कार्य केलेले आहेत आणि हा सेल भारतीय जनता पार्टीमध्ये आहे हे फक्त केवळ आणि केवळ सुरेखाताईंमुळे बाहेर पडलं आहे आणि त्यांनी खूप याच्यात काम केलेलं आहे. आमची सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही त्यांना उमेदवारी द्यावं आणि प्रभाग क्रमांक 20मधून त्यांना निवडून यावे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. खरं तर आज आपण इथं सुरेखा पेखळेंच्या प्रचाराच्या नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर हा तर खरा औपचारिक कार्यक्रम आहे. त्यांचा प्रचार खरं तर मला वाटतं आचारसंहिता सुरू होण्याच्या पूर्वीच सुरू झालेला आहे. बऱ्याच प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी भेट दिली. मी फोन करायची, त्या सांगायच्या मला मी आज इथे मी तिथे आहे. मी म्हटलं अजून तर आचारसंहिता सुरू व्हायची, प्रोग्राम जाहीर व्हायचा आहे, त्यामुळे नाही मी भेट घेते मतदारांची, असं त्यांनी मला 2-3 वेळा आमचं बोलणं झालं. आणि त्या पक्षाच्या सगळ्या म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात. बेटी बचाव बेटी पढाओ हा उपक्रम त्यांनी सातत्याने चालवला. त्यामुळे त्या पक्षाच्या तिकीट घेण्याच्या योग्यतेच्या आहे आणि पक्षाने त्यांनाच तिकीट दिलं पाहिजे असं मी सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उमेदवार कसा असावा, तर उमेदवार आपण सांगितलेलं काम केलं पाहिजे. आपलं सांगितलेलं कामाचं त्यांनाही समजलं पाहिजे आणि ती करून आणण्याची क्षमता असली पाहिजे. ती ह्या सुरेखाताईंमध्ये आहे. त्यामुळे आपण सर्वांनी तिला निवडून दिलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि मी तिला शुभेच्छा देते आणि थांबते. नमस्कार. जय महाराष्ट्र. एक मिनिट हां बोला. नमस्कार. जय महाराष्ट्र. मी सुरेखा विलास पेखळे, प्रभाग क्रमांक 20मधून भारतीय जनता पार्टीची इच्छुक उमेदवार आहे. मला ह्या निवडणुकीमध्ये आपण एक संधी देऊन ह्या प्रभागाची रचना करण्यासाठी परत उभी करावी एवढी विनंती. धन्यवाद.